नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज बनवायचं आपल्या घरामध्ये मस्तपैकी अंडा करी, होय की नाही? म्हणून हे आज उपस्थित झाल्या बघा. आणि जरा खुशी आहे, अंडा करी म्हटल्यावर लय आवडते हो. अंड्यातलं करी बाजूला करते आणि अंडी खात्या नुसती असं करत्या, पण सगळ्या घरातल्यांना अंडा करी आवडते, त्यामुळे कारभारीनं अंडा करी बनवणार आहे बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी, एकदम घरच्या साहित्यात झटपट होणारं हे पदार्थ आहे. फक्त 5 मिनिटात जमल का? 5 मिनिटात हा जमते की. अंडी शिजायला तेवढंच वेळ आहे. अंडी शिजले की अंडा करी तयार होणार आहे. त्यामुळे मंडळी का नाही, आता सुरुवात करूयात. उगाच म्हणलो 5 मिनिटं 10 मिनिटं लागू दे. करा पदार्थ असा बनतोय का नाही बघा. जाता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा. 1000 लाईक्स पटापट पडू दे. भर उन्हाळ्यात लाईक्सचा पाऊस पडू दे. चला आता करूयात रेसिपीला सुरुवात. कसं म्हणतेस समृद्धी? तिथे सांग की समद्यांना. चालतंय काय? चालतंय. चला. तर आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर अंडा करी म्हटलं की आपल्याला अगोदर अंडी शिजून घ्यायला लागते. त्यामुळे ना अगोदर मी इकडे अंडी शिजून घेणार आहे. तर तुम्हाला नंतर आहे ना सगळं साहित्य सांगणार आहे. तर आपण इकडे चुलीवरती आहे ना पाणी गरम करायला ठेवलेलंच आहे. त्यामध्ये आपण घालूया अंडी. बघा आता आपण 5 अंडी घातलेली आहे. ह्यामध्ये आपण थोडंसं आहे ना मीठ घालूया, म्हणजे चवीला चांगलं लागतं अंडी, त्यामुळे मी तर थोडंसं मीठ घातलेले आहे. आता आपण आहे ना चांगलंसं आपण अंडी शिजून घेऊया. हे बघा आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण अंडी शिजले का नाही बघूया. हे बघा आता बघू शकता चांगलंसं अंडी शिजलेले आहे. चिरा पडलेले म्हणजे आपण ओळखायचं चांगलंसं अंडी शिजलेले आहे. तर आता आपण आहे ना खाली काढून घेऊया. बघा आता आपण सगळं अंडी सोलून घ्यायचं. बघा आता आपण सगळं अंडी सोलून घेतलेले आहे. आणि इकडे चुलीवरती एक भांडं घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचावरच आपल्याला आहे ना तेल घालायचं आहे, म्हणजे आपल्याला अंडी परतून घ्यायचं. त्यासाठी आपण 1 चमचाच तेल घालते. तेल गरम झालेले आहे. आता आपण यामध्ये ना अंडी घालूया आणि आपल्याला अंडी आहे ना थोडंसं परतून घ्यायचं चांगलंसं सगळी बाजूनं. म्हणजे असं आपण तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं ना खायला मस्त लागतो अंडा करी. 1-2 मिनिटच परतून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की ना पटकन परतला जातो. तर आता आपण यामध्ये आहे ना 1 अर्धा चमचाभर आपल्याला हळद पावडर घालायचं. 1 अर्धा चमचाभर मसाला. चांगलंच आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे मसाला लागायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं. आता चांगलं असं सगळं परतलेलं आहे. तर आता आपण ह्यातलं अंडी सगळं बाजूला काढून घेऊया. आणि ह्यामध्येच आहे ना आपण आपल्याला आता अंडा करी बनवणार आहे. त्यासाठी आपण अजून 1 चमचा आपण तेल घालूया. तर आता आपण इकडे खडे मसाला घेतलेले आहे. मसाला एलदोड आणि हिरवा एलदोड आणि लवंग दालचिनी मिरा घेतलेले आहे, ते घालूया. हे सुद्धा आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं. आणि 1 अर्धा चमचाभर जिरं घालायचं आहे. आता जिरं सुद्धा चांगलंसं फुललेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा. इकडे आपण बारीक चिरलेले कांदा घेतलेले आहे, ते घालायचं. आणि कांदा सुद्धा आपल्याला चांगलंसं लालसर होईपर्यंत आहे ना हे परतून घ्यायचं. तर आता कांदा चांगलंसं परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे लसूण बारीक करून घेतलेले आहे, ते घालूया. आणि लसणाचं कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला आहे ना हे कांदा बरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि लसूण परतायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे आपण कांदा थोडंसं परतले की मगच आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया इकडे बारीक चिरलेले टोमॅटो घेतलेले आहे,
हे घालून चांगलंसं मौसूद होईपर्यंत टमॅटोने आपल्याला परतून घ्यायचं. हे बघा आता कांदा टमॅटो वगैरे सगळं पूर्ण असं मऊ झालेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठलेला आपला घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. तुम्हाला पण लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण हे घरपोचच मिळेल मसाला. आणि ह्याबरोबरच आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे मसाला लोणचं वगैरे आहेत पापड वगैरे ते पण तुम्हाला घरपोचच मिळेल. आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी. थोडंसं मी पाणी घातलेले आहे. आता पाणी घातलेले आहे. आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि बारीक चिरलेला कोथिंबीर. आणि आता आपण याने चांगलंसं कुकळ्या काढून घेऊया. मग कुकळे आले की आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे अंडी. हे बघा आता रस्सा आहे ना चांगलंसं शिजत आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत. आपण इकडे अंडी परतून घेतलं तर ते घालायचं आहे. बघा आता मस्त शिजत आहे. त्यामध्ये घालूया अंडी आणि चांगलासा आपण आहे ना रस्सामध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि परत आपण 1-5 मिनिटं असंच आपण आहे ना शिजवून घेऊया. बघा आता मस्त आहे ना आपला अंडा करी तयार झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा मस्त आहे ना कांदा टमॅटो घालून आहे ना मस्त चमचमीत असा अंडा करी तयार झालेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. बघा आता आपण इकडे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी मस्तपैकी नाही अंडा करी तयार झालेला आहे. आणि आमची समृद्धी सुद्धा शेवटच्या टप्प्यात उपस्थित झालेली आहे. आणि हातामध्ये घेतलेलं आहे खेळणीतलं एक कणीस आहे आणि हे आहे अंडा करी. आता मंडळी मस्त तयार झाले म्हटल्यानंतर आता का समृद्धीला अगोदर खायला द्यायला लागते. समृद्धी खाणार का लगेचच? हां तर समृद्धीने होकार दिला म्हणजे आता ढिलं पडत नसते. पण मंडळी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. मस्त छान तर्री आलं आहे. आणि अगोदरच हे तेलामध्ये कार्बनने फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये शिजवून घेतल्यामुळं एक मस्त सुगंध बी आला आणि दिसायला बी एवढं भारी दिसायला का नाही. कधी एकदा खावा असं झालं बघा. पण तुम्हाला कसं वाटलं हा पदार्थ ते मात्र कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा, जमल्यास चॅनलला सबस्क्राईब बी करा. आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.